एका पौराणिक कथेनुसार एका पुरुषाचे नवीन लग्न झाले होते. गौना झाल्यानंतर तो आपल्या पत्नीला घेण्यासाठी सासरी गेला. त्याने सासू-सासऱ्यांना सांगितले की तो बुधवारीचा पत्नीला घेऊन जाईल. सासू-सासरे आणि नातेवाईकांनी समजावले की बुधवारी पत्नीला विदा करणे शुभ मानले जात नाही. पण तो आपल्या हट्टावर ठाम होता. अखेर सासू-सासऱ्यांनी जड अंतकरणाने जोडप्याला निरोप दिला. वाटेत पत्नीला तहान लागली. पती लोटा घेऊन पाणी आणायला गेला. तो परत आला तेव्हा त्याला धक्का बसला, कारण त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषाच्या लोट्यातून पाणी पिऊन हसून बोलत होती. पती रागाने लाल झाला आणि त्या अनोळखी माणसाशी भांडू लागला. पण आश्चर्य म्हणजे तो अनोळखी माणूस हुबेहूब त्याच्यासारखाच दिसत होता. वाद वाढला तेव्हा ते दोघेही समजू शकले नाहीत की खरा पती कोण आहे. त्यावेळी भगवान शिव आणि माता पार्वती प्रकट झाले. शिवांनी त्या पुरुषांना सांगितले की बुधवारी प्रवास किंवा पत्नीला निरोप देणे अशुभ मानले जाते. तो आजच्या दिवशी प्रवासाचा हट्ट धरला म्हणून हे संकटाचे दृश्य पाहावे लागले. तो पुरुष क्षमा मागितल्यानंतर भगवान शिवाने तो भास दूर केला. त्या दिवसापासून बुधवारी प्रदोष व्रत पाळणाऱ्या व्यक्तीला भगवान शिवांची विशेष कृपा प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.